नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना। बघा, माघ पौर्णिमा केव्हा साजरी करायची आहे? तर माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी साजरी करायची आहे। पौर्णिमा ही 11 फेब्रुवारी रोजी 6:55 सुरू होत असून 12 फेब्रुवारी रोजी 7:22 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपल्याला पौर्णिमा ही 12 तारखेला साजरी करायची आहे। आता माघ पौर्णिमेचा दिवस हा विष्णू आणि माता लक्ष्मीचा आराधनेचा आणि उपासनेचा दिवस। त्यामुळे विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून आपल्याला ह्या दिवशी व्रत करून पूजाविधी करायचा आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे। आता माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्व आहे, पण आपल्याला गंगा स्नानाला जायचं जमेलच असे नाही। त्यामुळे घरच्या घरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल मिक्स करून त्याने आंघोळ करू शकता आणि गंगा स्नानाचे पुण्य मिळवू शकता। या दिवशी सत्यनारायणही करतात, त्याचे पुण्यफळ विशेष असे आहे। नमस्कार माझ्या माता भगिनींनो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींचरणी सदैव प्रार्थना। बघा, ह्यावेळेस 2025 मध्ये माघ पौर्णिमा केव्हा साजरी करायची? तर माघ पौर्णिमा ही 12 फेब्रुवारी रोजी साजरी करायची आहे। कारण पौर्णिमा ही 11 फेब्रुवारी रोजी 6:55 सुरू होत असून 12 फेब्रुवारी रोजी 7:22 तिची समाप्ती होणार आहे। त्यामुळे माघ पौर्णिमा ही 12 फेब्रुवारी रोजी साजरी करायची आहे। आता हिचे महत्व बघा काय आहे। तर माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची उपासना करण्याचा दिवस। लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू देवाची कृपा आपल्यावरती सदैव राहावी व आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहावा यासाठी या दिवशी भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची उपासना करायची आहे। आता ह्या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे। बघा, आता महाकुंभ मेळा भरलेला आहे आणि तेथे लाखो शेकडो लोक गंगा स्नान करत आहे, पण आपल्याला तेथे जाणे शक्य नाही। त्यामुळे आपण घरच्या घरी गंगा स्नान करू शकतो। आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून त्याने आंघोळ करायची आहे। त्यामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते। ह्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आपण करू शकतो। संध्याकाळी 12 फेब्रुवारी रोजी तुम्ही सत्यनारायणाची पूजा करायची आहे। कारण वर्षामध्ये 12 पौर्णिमा येतात आणि 12 पौर्णिमेच्या सत्यनारायणाचे महत्व काही विशेषच आहे आणि त्याचे पुण्यफळही खूप जणांना प्राप्त झालेले आहे। तर तुम्हीही सत्यनारायणाची पूजा करून बघा। आता ह्या दिवशी काय करायचे आहे आणि काय नाही करायचे आहे? तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळीच उठायचे आहे आणि सर्वात अगोदर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। त्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण होऊन जाते। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करायची आहे। त्यानंतर याने सुख समृद्धी आणि सौभाग्य संतती आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। गरिबांना आणि ब्राह्मणांना ह्या दिवशी दान करायचे आहे। आता यथाशक्ती तुम्ही तुमची परिस्थिती जशी असेल तसे तुम्ही दान करायचे आहे। आता तुम्ही गरिबांना या दिवशी ब्लँकेटचे दान करू शकता। यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि तिळाचेही दान केल्याने पितृदोष नाहीसा होतो। तर बघा, सगळ्यात महत्वाचा की तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, पण जर तुमच्यावरती पितृदोष असेल तर तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो। त्यामुळे पितृदोष नाहीसा होण्यासाठी तुम्ही तिळाचे दान पितृदोष नाहीसा करण्यासाठी ह्या दिवशी जरूर करा आणि त्यांच्यामध्ये ब्लँकेटचीही वाट
वाटप करा। या दिवशी तिळाचे दान केल्याने आपले सौभाग्यही चांगले राहते आणि आपल्याला सुखाची प्राप्तीही होते। आता ह्या दिवशी आपल्याला काय नाही करायचे, तर ह्या दिवशी आपल्याला घरात भांडणं करायची नाहीये, सर्वांशी सुसंवाद ठेवायचा आहे। ते घरातील व्यक्ती असो, शेजारी पाजारी असो, आणि तसेच आपल्याला तामसिक पदार्थ म्हणजेच मांसाहार टाळायचा आहे आणि सात्विक जेवण ह्या दिवशी आपल्याला जेवायचे आहे। तसेच कुणाला वाईट बोलायचे नाही, कुणाशी भांडणे करायची नाही, वादविवाद टाळायचा आणि झाडे तोडायची नाही किंवा कोणत्या जंतूची किंवा जीवाची हत्या आपल्याला ह्या दिवशी करायची नाहीये। एरवीही जीवजंतूची हत्या करणे आणि झाडं तोडणे हे पापच आहे, ते तुम्ही कधीच करू नका। ह्या दिवशीच काय, पण कधीही करू नका। आता असे अनन्यसाधारण पौर्णिमेचे जे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही व्रतही करू शकतात आणि विधियुक्त पूजा करून तुम्ही श्रीहरी विष्णूंची आणि व्रतही करू शकतात। आणि व्रत केल्याने श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर ती सदैव राहते। महत्व, त्यामुळे माघ महिन्यातील पौर्णिमेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे। त्यामुळे हे व्रत तुम्ही जरूर करा। आता ह्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे, कारण की पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीनारायण आणि आपल्या पितृंचा वास असतो, त्यामुळे येथे दिवा लावण्यास तुम्ही विसरू नका। आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा, मुंजांनाही जरूर जेवू घाला, कारण पिंपळाचे झाड हे मुंजांचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे ज्यांना मुंज असेल त्यांनी मुंजे जरूर जेवू घालावे। त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच ह्या दिवशी प्राप्त होतो। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।